नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीलाला आता शोधूनच काढायचं आहे की असं काय आहे त्या मोबाईलमध्ये. एजे त्या मोबाईलमध्ये पाहत आहेत, त्याचबरोबर एजे तो मोबाईल मलाही दाखवत नाही आहेत. नक्की काय आहे असं त्या मोबाईलमध्ये, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो आणि इकडे लीलाला पडलेला असतो आणि लीला त्याच गोष्टीचा शोध घेत असते. लीलाला शोधून काढायचं असतं, काही झालं तरीही मला समजलं पाहिजे असं काय आहे, मला कळलं पाहिजे, हा विचार लीला करत असते. आणि मग एजंटचा मोबाईल घेते आणि त्या एजंटच्या मोबाईलमध्ये ती पाहू लागते आणि तिला धक्का बसतो, कारण एजंटच्या मोबाईलला फिंगरप्रिंट लॉक असतो. आणि आता कसं काढायचं, लीला म्हणते नॉर्मली लोकांच्या मोबाईलला लॉक असतो इथपर्यंत ठीक आहे, पण हे असं कसं लॉक आहे, कारण काही झालं तरीही आता हे फिंगरप्रिंट लॉक आहे, हे मी कसं ओपन करणार आहे, हा प्रश्न लीलाला पडलेला असतो. आणि लीला शोध घेत असते आणि त्याच वेळेस तिथे एजे आलेले असतात आणि एजे तिथं समोर येऊन उभे राहतात. तेव्हा लीला म्हणते नाही नाही, मी काही नव्हते करत एजे. तेव्हा एजे म्हणतात की हां. आणि एजे जेव्हा बोलत आहेत तेव्हा मात्र लीला त्यांच्याकडे पाहत असते. एजे लीलाच्या जवळ येऊ लागतात आणि लीला विचार करत असते. एजे तिच्या जवळ येत असतात. तिला असं वाटतं की एजे आता प्रेमाने तिच्या जवळ येऊ लागलेले आहेत. तिला माहितीच नसतं की एजे नक्की काय करणार आहेत. इकडे लीला मात्र जाम रोमॅन्टिक झालेली असते, डोळे बंद करून घेते, कारण जसं जसं एजे तिच्या जवळ येत आहेत तसं तसं लीलाला कळायचं बंद झालेलं असतं आणि ती शांत होत असते. एवढी दिवसभर बडबड करणारी लीला आज एवढी शांत कशी झालेली आहे, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो. आणि लीला शांतपणे तशीच उभी असते. एजे तिच्या जवळ येतात. तिला असं वाटतं की एजे आता तिच्या खूप जवळ आलेले आहेत, एजे रोमॅन्टिक झालेले आहेत, पण एजे तिच्याकडे पाहत असतात. एजेंच्या लक्षात आलेलं असतं की लीलाच्या मनात नक्की काय चालू आहे आणि त्यामुळं एजे लीलाकडे पाहत आहेत. लीलाने डोळे बंद करून घेतलेले आहेत, ती रोमॅन्टिक झालेली आहे. तिला माहिती आहे की एजे आता तिच्या जवळ आलेले आहेत आणि नक्कीच खूप काहीतरी छान असं पाहायला आपल्याला घडणार आहे. एजेंनी पण लीलाची चांगलीच मजा घेतलेली असते आणि एजे लीलाकडे बघून हसत असतात आणि तिथे खाली वाकून त्यांचा जो मोबाईल असतो तो मोबाईल घेतात आणि लीलाला म्हणतात की काय झालं, काय हवं आहे तुला. लीला शांतच होते. तिच्या लक्षात येतं एजेंना कळलेलं आहे आणि त्या क्षणी लीला तिथून निघून जाते. एजेंच्या लक्षात आलेलं असतं. एजे म्हणतात की एवढी बडबड करणारी ही लीला, आत्ता मला कळलेलं आहे की हिला शांत कसं करायचं आहे, हिला गप्प कसं करायचं आहे. आणि लीला मात्र खाली निघून जाते. एजे मात्र पाहतच असतात आणि ते खुश झालेले असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांची बरीच कामं झालेली असतात, कपड्यांच्या घड्या करत असतात आणि कालिंदी मात्र तिथे सोफ्यावरती बसून त्यांचं निरीक्षण करत असते. आजपर्यंत कालिंदीचा जेवढा अपमान केलेला होता दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीने, त्या सगळ्या अपमानाचा बदला घेतला जात असतो. आणि ती म्हणत असते की तुमचं जे काही चाललं आहे ना ते मला माहिती आहे, पण आज काम छान झालेलं आहे, आज बाहेर ओसरीवर नका झोपू, आज हॉलमध्ये झोपा, असंही साफसफाई छान झालेली आहे असं ती सांगू लागते. आणि त्याचवेळी ती म्हणत असते की मला काय वाटतं आहे माहिती आहे का, आज तुम्ही इथे झोपा निवांत, काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्याच्या आधी सरस्वती आज जा बाथरूममध्ये ना गरम पाण्याचा टब भरून ठेवलेला आहे आणि तो जो टब आहे ना तो घेऊन ये, माझं काम आहे. आणि त्याचबरोबर लक्ष्मी तू तेलाची बॉटल आण, दुर्गा एक स्वच्छ धुतलेला नॅपकिन घे बरं त्यातला, असं ती सांगत असते. हे जेव्हा चालू असतं तेव्हा त्यांना कळतच नाही आहे की नक्की काय आहे. खूप काम केले आपल्यालाच म्हणालेली आहे. आणि त्यानंतर इकडे बोलत असते ती म्हणजे इकडे कालिंदी म्हणते की सरस्वती तू माझ्या पायाचं पेडिक्युअर करून द्यायचं आहे. लक्ष्मी तू ते पाय आहेत ना ते त्या ह्याने सगळे घासायचे आहेत, धुवायचे आहेत. आणि दुर्गा तू माझ्या पायांना पुसून त्या नॅपकिनने तेल लावून द्यायचं आहे. हे सांगितल्याबरोबर इकडे खूपच वाईट वाटलेलं असतं ते म्हणजे दुर्गाला, कारण ह्या बाईची लायकी नाही आहे आणि या बाईचे पाय मी पुसून द्यायचे, धुवून द्यायचे, आम्ही काय, आम्हाला काय आहे का नाही, हा प्रश्न दुर्गाला पडलेला असतो. आणि त्या खूप चिडतात आणि म्हणतात की बस झालं, आत्तापर्यंत एजंटनी आम्हाला शिक्षा दिलेली आहे म्हणून आम्ही खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही, असं म्हणत तिघीजणी तिथून निघून जातात आणि येतात आणि एजंटना सांगू लागतात. इकडे बाबा म्हणत असतात की अगं तुला कळते का तू काय केलंस हे. तेव्हा आता एजंटना कळलं आणि एजे चिडले तर काय उत्तर देणार आहे. आता कालिंदी पण घाबरलेली असते, दुर्गा तर वैतागलेलीच असते. एजे आत्ताच्या आत्ता खाली या, मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला हे अजिबात पटलेलं नाही, आत्तापर्यंत आम्ही त्यांचा खूप अपमान सहन केलेला आहे, पण आता अति झालं, त्यांनी आम्हाला त्यांचे पाय चेपायला सांगितलेत, ही गोष्ट मी सहन करू शकत नाही, असं दुर्गा वारंवार एजंटना सांगत असते. आणि एजे म्हणत असतात त्यात काय चुकीचं आहे, मला नाही वाटत त्यांनी काय गैर केलेलं आहे.
तेव्हा दुर्गा सगळं सांगत असते, सकाळी गेल्यापासून आम्ही एवढं काम केलेलं आहे, रात्री आम्हाला बाहेर झोपायला लागलं, या सर्व गोष्टी दुर्गा सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण घरातले तिथं असतात. एजे म्हणतात, मला नाही वाटत काय चुकीचं आहे, लीलाची आई मोठी आहे आणि त्यांचे पाय धुवून दिले, पाय पुसले, तर मला नाही वाटत काय गैर आहे, मोठे आहेत ना त्या. तेव्हा लीला म्हणू लागते, अहो एजे तुमच्या लक्षात येत नाही आहे, अहो समजा दुर्गाला आजींचे पाय चेपायला सांगितले तर वाईट नाही वाटणार, कारण तो आदर आहे, आजींबद्दलचा रिस्पेक्ट आहे आणि तो कमवावा लागतो. मावशी आईचं चुकलेलं आहे. त्याच वेळी रेवती पण तीच म्हणत असते की नाही, मलाही तेच वाटतंय की आईचं चुकलेलं आहे, आईशी बोललं पाहिजे. लीलाताई जे म्हणते ना ते खरं आहे, आईचं चुकलेलं आहे आणि त्या बाबतीत तिच्याशी बोलणं गरजेचंच आहे. हे जेव्हा सगळेजण बोलत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की एजे म्हणत असतात की मला काही वाटत नाही आहे की काय चुकलेलं आहे, काय गैर आहे, जे काय झालेलं आहे ते अगदी बरोबर आहे आणि यांनी जाऊन त्यांची शिक्षा भोगायची आहे, कारण त्यांना पनिश केलेलं आहे आणि पनिशमेंट जी आहे ती अशीच असते, त्यापेक्षा वेगळं काहीच नसतं आणि ते चॉईस नसतो. एजेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी तुम्हाला कोणताही चॉईस दिलेला नाही, त्यामुळं तुम्ही विचार करायची काहीच गरज नाही किंवा विचारायची गरज नाही. जे काही घडत आहे ते विचित्र आहे, हे मात्र जरी मान्य असलं तरीही ती शिक्षा आहे आणि ती भोगावी लागणार आहे, कारण शिक्षा ही भोगावीच लागते. लीला म्हणत असते की एजे असं नका करू. तेव्हा दुर्गा लक्ष्मी सरस्वती म्हणतात की आम्हाला माहिती आहे की हे सगळं काय घडत आहे आणि त्याचबरोबर एजंटनी सांगितलेलं असतं की तुमची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार आहे, तुम्हाला शिक्षा दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस नाही. आणि त्या तिघीजणी रागाने निघून जातात. इकडे लीला रेवती म्हणत असतात की नका जाऊ, पण त्या मात्र ऐकत नाहीत आणि त्या तशाच निघून गेलेल्या असतात. तर एजे म्हणत असतात की काही बोलायची गरज नाही. त्याचबरोबर यश पण बोललेलं असतो, यशही म्हणालेलं असतो की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे ते खूपच भयानक असं आहे, कारण ताई तू असं वागायची काहीच गरज नाही. ह्या तिघीजणी रागाने निघालेल्या आहेत, आमची शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही येणार नाही असं म्हणत निघालेले असतात. त्याचवेळी किशोर मागून येतो आणि किशोर म्हणू लागतो की हे काय घडतंय दुर्गा, तुझ्या लक्षात येतंय का, काही झालं तरी हे पूर्णपणे चुकीचं आहे, यांनी अशा पद्धतीनं वागायला नको आहे, एवढं लक्षात ठेव. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र किशोर म्हणतो की आत्ता मी या सगळ्या अपमानाचा बदला घेणार आहे आणि एजे तुला हे सगळं महागात पडणार आहे, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीला झोपलेली असते, एजेही झोपलेले आहेत, हे लीलाच्या लक्षात येतं. आणि मग मात्र लीला इकडे उठते आणि एजंटचा मोबाईल घेते आणि आता मोबाईलवर एजंटचे फिंगरप्रिंट तिला घ्यायचे असतात आणि त्यासाठी तिने ते केलेलं असतं. त्याचबरोबर एजंटना ती बोलत असते, एजंट झोपले त्याची पूर्णपणे खात्री करून घेते आणि त्यानंतर एजंटचा मोबाईल हातात घेते आणि ती मोबाईलवरती एजंटचे फिंगरप्रिंट घ्यायला लागलेलीच असते. पण त्यावेळेस घडतं मात्र वेगळंच. ते म्हणजे एजे तिथे झोपलेले आहेत, एजे एकदम हलतात. तेव्हा इकडे लीलाला भीती वाटते, ती जाऊन लपते. पुन्हा सगळं नॉर्मल आहे हे लक्षात येतं आणि पुन्हा ती परत खाली येते आणि म्हणू लागते की नाही, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झालीच पाहिजे, कारण एजंटनी काही केलं तरी नक्की काय आहे मोबाईलमध्ये हे मला बघायचंच आहे असं म्हणत तिने एजंटचा मोबाईल हातात घेतलेला असतो आणि एजंटच्या मोबाईलमध्ये ती चेक करू लागते आणि पाहते तर काय, वॉलपेपरला लीलाचा फोटो असतो. हे पाहून तिला धक्का बसतो. ती म्हणते म्हणजे कालपासून एजे म्हणजे सकाळपासून एजे जे बघत आहेत त्यांनी वॉलपेपरला माझा फोटो ठेवला आहे आणि ते आता तो फोटो लपवत आहेत. लीलाला खूप छान वाटलेलं असतं, ती खूप खुश झालेली असते. तिला असं वाटत असतं की खरंच किती प्रेम करता एजे, पण आता तुम्ही हे प्रेमाची कबुली स्वतःच्या तोंडाने देण्यासाठी मी कुठं पोचते ते बघा आणि फायनली तुमच्याकडून ती कबुली घेऊनच राहणार आहे असं म्हणत एजेंटवर लीला जाम खुश झालेली असते. आणि त्याचवेळी लीला मात्र जाऊन शांतपणे झोपी जाते, कारण तिने ठरवलेलं असतं की काही झालं तरीही आता मात्र मी शांत राहणार नाही, कारण आत्ता मला एजंटकडून प्रेमाची कबुली घ्यायचीच आहे, हे तिनं मनाशी ठरवलेलं आहे. आता लीला एजंटकडून प्रेमाची कबुली कशी देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.